नमस्कार. तर आज आपण करूया रगडा चाट. तर त्यासाठी लागणार आपण साहित्य बघूया. हे साधारण 100 ग्रॅम ते 125 ग्रॅम मी वाटाणे भिजत घातले होते 4 ते 5 तास. ते धुवून घेतले आणि आता आपण त्याच्या कुकरला शिट्ट्या काढून घेऊया. हे 2 बटाटेही मी कच्चे घेतलेले साल काढून आणि 2 टमॅटोही घेतलेत. सोप्या पद्धतीनेच करूया आज आपण. थोडंसं पाणी ओतून घेते आणि हळद आणि मीठ टाकून घेते. थोडं थोडं मीठ टाकल्यामुळे वाटाणा शिजायला सोपा पडतो, त्यामुळे अर्ध मीठ आत्ता मी टाकते. चला आपण त्याच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घेऊया. रगडा जरा थोडासा नरमच लागतो, त्यामुळे जरा 1-2 शिट्टी जास्त काढायची. आणि त्यासाठी एक आपण हिरवी चटणी एक असते रगड्याच्यावरती टाकण्यासाठी, ते करून घेऊया. ही एक मूठ कोथिंबीर आहे, ती मी धुवून घेतलेली आहे. आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि थोडे एक अर्धा इंच आलं आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या आहेत त्या. आणि थिकनेस येण्यासाठी आपण थोडीशी शेव टाकूया बारीक. हिरवी चटणी आपली हिरवीगार राहण्यासाठी थोडासा लिंबाचा रसही टाकायचा. आणि बर्फाचे खडे असतील तर बर्फाचे खडे किंवा थंड फ्रीजमधलं पाणी ते टाकायचं. त्याच्यामुळे वाटण करताना चटणी आपली काळी पडत नाही. हे बघा, हिरवीगार आपली चटणी तयार आहे. थोडंसं मीठ टाकून घेते मी चवीपुरतं. झाली तयार आपली चटणी. आता आपण ह्या शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत कुकरला. आता बघूया आपण. वाटाणाही आपला छान शिजला आहे. आता हे जे टॅमॅटो आहेत त्याची सालं अलगद निघतात वाटाण्याबरोबर आपण शिजायला घातलेल्या टॅमॅटोची शिजवल्यामुळे. आपण आता हे जरा सगळं मॅशरने बारीक करून घेऊया. म्हणजे एक संद चांगला होतो रगडा. गॅसही थोडा मी चालू करून घेतला आहे बारीकवर. छान बारीक झालेलं आहे आपलं. आता ह्याच्यामध्ये आपण जे लागणारे जे मसाले आहेत ते टाकून घेऊया. हे लिंबा एवढे चिंच मी भिजत घातली होती, त्याचा कोळ काढून घेतला आणि तो टाकते मी. आणि हे लाल तिखट आहे अर्धा चमचा, तिखटवालंच आहे. हे गरम मसाला मी अर्धा चमचा टाकलेला आहे. आणि ही धना जिरा पावडर आहे, तीही मी अर्धा चमचा टाकून घेते. ही चाट मसाला आहे. छान मिक्स करून घ्यायचं. झटकीपट होणारा असतो हा रगडा चाट. मगाशी थोडं मी मीठ टाकलं होतं, आता थोडंसं टाकते. आता हे आपण जरा थोडंसं शिजवून घेऊया. थोडंसं पाणीही टाकून मी जरा घट्ट वाटत होता म्हणून पातळ करून घेते मी.
तयार झाला आहे आपला रगडा चाट. आता आपण वाढून घेऊया. अप्रतिम चवीचा होतो. तुम्ही एकदा नक्की करून बघा हे. टमॅटोचे काप टाकून घ्यायचे आहेत वरती आणि बारीक चिरलेला कांदा. थोडीशी आपण कोथिंबीरही टाकून घेऊया. पहिल्यांदा आता हिरवी चटणी टाकते मी. गोड चटणी ही सुद्धा आपण एक दिवशी आपण व्हिडिओ टाकूया गोड चटणीचा कसा करायचा तो. तिखट गोड आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं. कोथिंबीर टाकते मी आता. बारीक शेव नक्की टाका तुम्ही. थोडासा चाट मसाला टाकायचा. माझ्याकडे पापडी होती ती सुद्धा मी टाकून घेते. नसेल तर काही हरकत नाही. तर कसा वाटतोय आपला हा रगडा चाट नक्की करून बघा तुम्ही. आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.